नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर हा मिनी व्लॉग म्हणता येणार नाही कारण हा खूप मोठा पण होऊ शकतो। तर खूप छान वाटतंय, मी सकाळ सकाळ उतरली अंबाजोगाईमध्ये माझ्या सासूरवाडीला। तर खूप छान वाटते मला, खूप दिवसानंतर मी आली आहे आणि मी अशी मस्त हातावर सुंदरशी मेहंदी काढली आहे, तुम्हाला दाखवते। तर कमेंट करून नक्की सांगा की मेहंदी कशी वाटते। हे बघा, खूप सुंदर रंग आलाय तिला। तर मी तुम्हाला एक लोकेशन दाखवते अंबाजोगाईचं, तर मला ते सांगा ते कोणता एरिया किंवा कुठलं लोकेशन आहे। तर हे बघा, ही आमची बस पण आली होती, तर पटापट तुम्हाला लोकेशन दाखवते। ते पुढचं जे आहे ना ते कुठं आहे अंबाजोगाईमध्ये मला ते नक्की सांगा। तर पटापट बसमध्ये चढून घेतो आणि बसमध्ये एवढी जास्त गर्दी होती ना की मला शूट करायला नाही जमलं। आणि आता आम्ही उतरलो आहे आमच्या स्पॉटवरती आणि आम्ही ऑटोचा वेट करतोय। आणि आमच्या गावाकडे जायचा रस्ता प्रॉपर अंबाजोगाईमध्ये नाही राहत, तर करण बघा कशी ते ऑटोची वाट बघत ते थांबलेत। तर मस्त असं गावाचं वातावरण आहे। तर मस्त असं करण पुढे बसले होते, महाग बसले होते, तर खूप छान वाटत होतं। सकाळचे 7 वाजले होते, सगळं असं हिरवंगार पावसाने झालं होतं आणि खूप मजा येत होती मला। तर मस्त असं एन्जॉय करत आम्ही गेलो। पण खरं सांगते, गावाकडची फिलिंग डायरेक्ट ढगात असते, खूप छान वाटत होतं। आणि हे बघा, आमच्या इकडं कसलं सुंदर असं वातावरण झालं हिरवंगार। मस्त अशा गाई वगैरे बांधल्या होत्या आणि लिटरली 7 वाजता बायका कामाला शेतात जात होत्या। तर मी ते पण कॅप्चर केले थोड्याशा। खूप सुंदर असं वातावरण, मस्त असे गावाकडचे साधे माणसं आणि अशी साधी सिंपल सुंदरता गावात असते। आणि हे बघा, आमचं असं सुंदर गाव आहे। तर खूप छान वाटतंय गावात आल्यानंतर की आपलं म्हणजे तुम्ही कुठं बी शहरात राहा, कुठं बी मोठ्या चित्रा, पण जे गावात सुख मिळतं ना ते कुठंच नाही मिळत। तर अशा शेळ्या वगैरे छान छान पिल्ले बांधले होते आणि पावसामुळे असे खड्डे झाले तर त्यात पाणी साचलं होतं। आमचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक कराय पण अजिबात विसरू नका, कारण आम्ही व्हिडिओ सोडला तर पहिली नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल। तर बाय करा, बाय करा।